आपण अनारोग्याच्या समस्येबद्दल बोलत होतो. निकृष्ट आरोग्य किंवा अनारोग्य ही भारतातली प्रमुख आरोग्यविषयक समस्या आहे. त्याची कारणं अशी आहेत की बहुसंख्य ग्रामीण जनता ही खेड्यामध्ये राहते आणि खेड्यामध्ये साहजिकच शिक्षणाचं प्रमाण पण कमी आहे असं आपल्याला आढळतं. अशिक्षितपणा आहे, अल्पशिक्षितपणा आहे, अर्धशिक्षितपणा आहे. खेड्यामध्ये सुद्धा शाळेच्या सोयी आहेत, पण तरी पण परंतु शाळेत जाणं आणि शिकणं ही मानसिकता तिथल्या लोकांची नाही आहे. आणि त्यामुळेच मग राहणीमानसुद्धा आपल्याला जीवनमान खालावलेलं आपल्याला आढळतं. राहणीमानसुद्धा त्यांचं निकृष्ट दर्जाचं असं आहे, अपुरे उत्पन्न आहे. आणि ही सगळी जी कारणं आहेत ती फेर धरून नाचतायत सामाजिक समस्येभोवती की जिचं नाव आहे आरोग्य समस्या किंवा निकृष्ट आरोग्य. आपण कारणांचा उहापोह केला होता मागच्या लेक्चरमध्ये की अपुरी आरोग्यविषयक सेवा हेही त्याचं कारण आहे. भारतामध्ये लोकसंख्येचा रेटा प्रचंड मोठा आहे आणि त्यामुळे ठराविक लोकसंख्येच्या मागे एक व्यवस्थित शिकलेला वैद्यकीय तज्ज्ञ किंवा डॉक्टर असणं आवश्यक आहे. पण लोकसंख्येच्या स्फोटामुळे ती संख्या आपल्याला अजून पार करणं काही शक्य झालेले नाही आहे आणि ठराविक लोकसंख्येमागे ठराविक डॉक्टरांची संख्या असणं जे अपेक्षित आहे तसं काही झालेलं नाही आहे. बऱ्याचशा लोकसंख्येच्या मागे एकच वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर असतो आणि ते सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे की आरोग्यविषयक सेवाच्या बाबतीमध्ये अपुरेपणा आपल्याला आढळतो. त्याच्यानंतर धार्मिक कल्पना हे सुद्धा एक मोठं कारण आहे की छोट्या मोठ्या आजारांसाठी दृष्ट काढली जाते किंवा काही ना काही औषधं घेतली जातात. कधी काहीतरी ह्यानी हे केलं म्हणून त्याला बरं वाटलं म्हणून आपण हे तसंच करूया असे घरगुती उपचार, जडीबुटीचे उपचार किंवा भोंदू बाबाकडून केले जाणारे उपचार हे जास्त आपल्याला आरोग्य समस्यांच्या बाबतीमध्ये आढळून येतात. आणि त्यामुळे काय होतं की दरम्यानच्या काळामध्ये आरोग्यविषयक समस्यांना उत्तर हेच आहे की तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांकडून गोळ्या औषधं घेणं, ट्रीटमेंट करून घेणं हेच त्याला खरं म्हणजे प्रमुख उत्तर आहे. त्या उत्तरापर्यंत आपण जातच नाही आणि ग्रामीण जनता वेगळ्या वेगळ्या ठिकाणी तब्येतीच्या समस्येसाठी जात राहते. दरम्यानच्या काळामध्ये हे आजार वाढताना आपल्याला दिसतात आणि मग अशा रीतीने आरोग्य अजूनच खालावलेलं आपल्याला दिसतं. आणि अशा रीतीने आरोग्य समस्या वाढण्यासाठी ग्रामीण लोकांच्या मनातल्या जुन्या कल्पना किंवा पारंपरिक विचार किंवा अंधश्रद्धा किंवा दैवी कोप किंवा भूत किंवा प्रेत किंवा करणी किंवा भानामती ह्या सगळे जे काही आहेत त्यांच्या डोक्यामध्ये खोलवर रुजलेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे सुद्धा पटकन वैद्यकीय उपचार करून घेतले जात नाहीत आणि त्यामुळे सुद्धा आजारांना बळी पडावं लागतं. आपण असं पण पाहिलं की परिसर स्वच्छतेचा अभाव आहे, निकृष्ट राहणीमान आहे, अपुरं उत्पन्न आहे, सांडपाणी ओपन पद्धतीने किंवा उघड्या पद्धतीने घराच्या बाहेर काढलेलं आहे की ज्याचा परिणाम म्हणून त्याच्यावर रोगप्रसारक पुढचं तेच आहे की भरपूर उजेड, भरपूर हवा अशी येत नाही. घरामध्ये सुद्धा रचना घराची अशी असते की भरपूर उजेड, भरपूर हवा त्या घरामध्ये सुद्धा येत नाही. आणि मग त्यामुळेच काय होतं की घाणीचं साम्राज्य जे आहे किंवा कुबटपणा किंवा मोकळी हवा न येणं, रोगजंतुयुक्त हवा घरामध्ये असणं, धूळ घरामध्ये असणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या वाढीला लागतात आणि आजार वाढीला लागतात, आरोग्य खालावत जातं. पाण्याचा निचरा पण योग्य पद्धतीने होत नाही, गटारे साचली जातात, रस्त्यावरून पाणी व्यवस्थित वाहून जात नाही आणि त्यामुळे सुद्धा काय होतं की डास आहे, माशा आहे, कीटक आहेत, यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये साम्राज्य यांचं तिथं पसरलं जातं. आणि हे सगळे जे आहेत ते रोगप्रसारक घटक आहेत, रोग निर्माण करणारे अशा प्रकारचे हे कीटक आहेत आणि त्यांच्यामुळे आजार होताना आपल्याला दिसतं. जसं की बघा, डास झाले तर आपण म्हणतो की मलेरिया आहे. डास का होतात तर घाण पाणी आजूबाजूला, घराच्या आजूबाजूला खराब पाणी आहे त्यामुळे कीटक होतात, डास होतात, माशा होतात. माशा संडासची सोय ग्रामीण भागामध्ये बहुधा नसते, असली तरी सुद्धा लोक बाहेर जातात, संडासमध्ये बसत नाहीत संडासला आणि त्यामुळे मग त्या विष्ठेवर माशा बसतात, पुन्हा त्या अन्नावर बसतात, पुन्हा इकडे तिकडे जातात आणि अशा प्रकारे रोगांचा प्रसार व्हायला मदत होते असं आपल्या लक्षात येतं. त्याच्यानंतरचं एक कारण असं पण आहे की आरोग्यविषयक शिक्षणाकडे जे आहे ते दुर्लक्ष केलं जातं.
मुळात ग्रामीण जनता शिक्षणाकडेच दुर्लक्ष करते. त्यामुळे मग आरोग्यविषयक शिक्षणाकडे तर दुर्लक्ष होणारच आहे. अंधश्रद्धा वाढीला लागतात. त्याच्यामुळे मग स्वच्छतेची कारणं आहेत, रोगप्रतिबंधक उपायांची कारणं आहेत किंवा त्याचं महत्त्व आहे हे लोकांना कळत नाही. आणि त्यामुळे आरोग्यविषयक शिक्षण देणं ग्रामीण जनतेला ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पुढचा मुद्दा आपण असं पाहिलं होतं की समतोल आहाराचा अभाव असतो. आवडीच्याच गोष्टी खाल्ल्या जातात. मग मेथीची भाजी आणि भाकरीच असेल किंवा बेसन असेल आणि बाजरीची भाकरीच असेल किंवा काहीतरी ठेचाच असेल किंवा एखादं नुसतं भातच असेल, तर अशा पद्धतीने मोजकं आणि ठराविक अन्न, आवडीचं अन्न जे आहे ते खाल्लं जातं. परंतु सर्व प्रकारचं अन्नपदार्थ जर खाल्ले गेले तर त्यामुळे सर्व प्रकारच्या पोषक घटकांची प्राप्ती होते आणि त्यामुळे मग रोगप्रतिबंधक उपाय जे आहेत ते शरीरामध्येच रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते आणि आजारांविरुद्ध लढण्याचं सामर्थ्य शरीरातल्याच पेशींमध्ये तयार होतं. पण जर तुम्ही एकच एक पद्धतीचा आहार घेत असाल, समतोल आहाराचा अभाव असेल, चौरस आहाराचं महत्त्व तुम्हाला कळालं नसेल, संतुलित आहार घेतलाच पाहिजे की ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढीला लागते, हे जर तुम्हाला कळालंच नसेल, याच्यासंबंधी शिक्षणच नसेल, तर मग तुम्हाला नक्कीच आजारांना बळी पडावं लागतं. आणि शेवटचा आपण मुद्दा पाहिला होता तो म्हणजे व्यसनाधीनता. व्यसनाधीनतेमुळे सुद्धा काय होतं की तुमचं आरोग्य खालावत जातं आणि आरोग्य खालावल्यानंतर कुठलाही आजार तुम्हाला पटकन होऊ शकतो आणि अशा रीतीने निकृष्ट आरोग्याची समस्या एकूणच भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावते आहे असं आपल्याला दिसून येतं. आता आपण त्याचे उपाय बघू. जेव्हा आपण कारणं पाहिली तेव्हाच आपल्याला उपायांची कल्पना आलेली आहे. उपायांमध्ये आपल्याला पहिला उपाय हा आहे की उत्तम आरोग्याची जाणीव जी आहे ती निर्माण करावी लागेल. ग्रामीण जनतेला याची समज देणं आवश्यक आहे की अनारोग्य ही एक प्रकारची मोठी सामाजिक समस्या आहे. ती तुमच्या आमच्या कुटुंबापुरती किंवा तुमच्या आमच्या व्यक्तीपुरतीच मर्यादित आहे असे नाही, तर ती एक खूप मोठी सामाजिक समस्या आहे आणि पूर्ण देशावर याचा परिणाम होतो. कारण मानवी संपत्ती किंवा मानवी काम, मानवी कष्ट हा पूर्ण देशांचा पाहिला जातो. तर अशा याच्यामध्ये एखाद्या गावामध्ये जर 50% लोक जर आजारी असतील तर ती एक मोठी सामाजिक समस्या आहे. त्यामुळे देशाच्या कामाची हानी होते. मानवी साधन संपत्तीचा एक प्रकार आहे कामगार वर्ग किंवा कष्टकरी वर्ग, की आपण जे काही काम करतो ते देशासाठी उपयोगाचं असतं, महत्त्वाचं असतं. तर अशा रीतीने उत्तम आरोग्याची जाणीव आणि महत्त्व हे त्यांना सांगणं खूप आवश्यक आहे. यासाठी सरकारी स्तरावर प्रयत्न करणं आवश्यक आहे, अशासकीय स्तरावर पण प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणं, ग्रामीण भागातील जनतेसाठी त्यांच्या आरोग्यविषयक गरजांची पूर्ती होईल या पद्धतीने आरोग्यविषयक गरजा पूर्ण होणं अतिशय आवश्यक आहे. तशा सेवा सुविधा त्यांना पुरवणं हे सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर परिसर स्वच्छता महत्त्वाची आहे. घरातलं सांडपाण्याचा योग्य निचरा होणं, घरातला मैला कुठे विल्हेवाट त्याची केली जाते, घरातला केर कचरा कुठे टाकला जातो, काय त्याची विल्हेवाट केली जाते, या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा ग्रामीण जनतेला ज्ञान देणं आवश्यक आहे. कारण आरोग्यावर परिणाम करणारं परिसर स्वच्छता हे एक मोठं कारण आहे. त्याच्यानंतर समतोल आहाराचं महत्त्व जे आहे ते सुद्धा ग्रामीण जनतेला समजावून देणं महत्त्वाचं आहे. खाद्यपदार्थांचं योग्य पद्धतीने साठवण करणं, चांगल्या उत्तम पोषणाच्या स्थितीमध्ये त्यांचं सेवन करणं आणि खाद्यपदार्थ चांगल्या पद्धतीने ज्याच्यातून त्यांचा पोषकीय नाश होणार नाही या पद्धतीने तयार करणं, यासंबंधी मार्गदर्शन करणं हे त्यांना आवश्यक आहे. त्याच्यानंतर लसीकरणाचा भाग महत्त्वाचा आहे. वेळोवेळी शासनाकडून ज्या पण लसींच्या बाबतीमध्ये माहिती दिली जाते त्या लसी त्या वेळी घेणं आणि आजारापासून स्वतःचा बचाव करणं हे पण महत्त्वाचं आहे. जसं की आता कोरोनासाठी आपण लस घेतली आहे आणि आता कोरोना झाला तरी आपल्याला त्याचे परिणाम फारसे जाणवत नाही. त्याच्यानंतरचा शेवटचा मुद्दा असा आहे की आहाराविषयीचे गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत त्यासुद्धा दूर करणं हे सुद्धा एक मोठं काम आहे. लोकांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने माहिती दिली गेली पाहिजे, त्यांना ते ज्ञान दिलं गेलं पाहिजे आणि